बुलेटिनमध्ये बातम्या सविस्तर पाहूया। सुरुवातीला बातमी नागपूरमधून। नागपूर शहरासह विदर्भात अनेक ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली। या पावसामुळे नागपूरमधील सोमलवार शाळेभोवती पाणीच पाणी साचलं। त्यामुळे शेकडो विद्यार्थी शाळेत अडकले। त्यांना बाहेर काढण्याचं काम सुरू करण्यात आलं। आज चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यामध्ये ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यात आलेला आहे। त्याचबरोबर नागपूर आणि वर्धा जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे। उर्वरित संपूर्ण विदर्भात पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। पुढील 3 दिवस विदर्भात पावसाचे असतील। विशेषतः पूर्व विदर्भात मुसळधार ते खूप मुसळधार आणि अतिमुसळधार पावसाचे ऑरेंज आणि रेड अलर्ट असतील अशी माहिती हवामान खात्याने दिलेली आहे। याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी संजय तिवारी यांच्याकडून। संजय, काय अधिक माहिती पावसाबद्दल? संजय, सध्या काय स्थिती आहे नागपूरमध्ये पावसाची? पावसाचा जोर आता कमी झालेला आहे। आपल्याला माहिती आहे की आज नागपूरमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे आणि विदर्भातील पूर्व विदर्भातील 4 जिल्ह्यामध्ये ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे। आज दुपारी साधारण 1.5 तास जोराचा पाऊस आला आणि त्याची काय परिणती झाली ते आपण सोमलवार भागातील खामला भागातील सोमलवार शाळेच्या या आत्ताच्या ताज्या दृश्यातून पाहू शकतो। आपण पाहू शकतो सोमलवार शाळेच्या गेट मधून दोन्ही ठिकाणी ते काढण्यात आलेले आहेत, दोरखंड टाकण्यात आलेले आहेत आणि त्याच्या बाजूला आपण स्कूल बस बघू शकतो। ही जी स्कूल बस आहे ती जवळपास अर्धी पाण्यात बुडाली होती आणि अजूनही ती पाण्यात उभी आहे आणि आपल्याला पाहता येईल की रस्त्याच्या समोरून अगदी नाल्याचं स्वरूप आलेलं आहे। रस्त्याच्या त्या बाजूला सुद्धा आपल्याला पाहता येईल की काही स्कूल व्हॅन्स अजूनही उभ्या आहेत आणि त्या पाण्यात उभ्या आहेत, पाण्यात नादुरुस्त झालेल्या आहेत। शाळेच्या त्या बाजूच्या रस्त्याला एकूणच नाल्याचं स्वरूप आलेलं आहे। वेगवान प्रवाहात पाणी इथे वाहतंय, अजूनही पाणी ओसरलेलं नाहीये। पावसाचा जोर कमी झाला असला तरी पाणी ओसरलेलं नाहीये। अजूनही आपण पाहू शकतो की विद्यार्थ्यांना खांद्यावर किंवा कडेवर किंवा हात धरून बाहेर काढण्यात येत आहे। पालक स्वतः आलेले आहेत कारण मुलं वेळेवर घरी पोहोचले नाहीत, ऑटो त्यांना घेऊन आला नाही। तर काय झालं या चिंतेने पालक स्वतः आलेले आहेत। या शाळेमध्ये नर्सरी पासून 12वी पर्यंत सुमारे 2,500 विद्यार्थी आहेत। आम्ही जेव्हा या शाळेच्या प्राचार्यांशी बोललो, दामोदर ठोंबरे त्यांचं नाव आहे, त्यांनी सांगितलं की 14 तारखेला त्यांनी नागपूरच्या महानगरपालिका आयुक्त डॉक्टर विपिन ईटनकर यांना पत्र लिहून कल्पना दिली होती की शाळेच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर काम सुरू केलेलं आहे कंत्राटदारांनी आणि अचानक हे काम सुरू केलेलं आहे आणि जर थोडासा पाऊस आला तर इथे परिस्थिती नाजूक होऊ शकते याचा अंदाज त्यांनी त्या पत्राद्वारे दिला होता। आज 14 दिवस झाले पण तरीही काम थांबलेलं नव्हतं, कंत्राटदार काम करतच होता आणि रस्त्याच्या या बाजूला मोठे मोठे अर्थ मूव्हर, JCB आणि मोठमोठे पाईप्स आणून टाकण्यात आलेले आहेत आणि एकूणच काम सुरू असल्यामुळे पाण्याचा पूर्ण प्रवाह जो आहे तो नदीसारखा या बाजूने गेला आणि आपण आताही पाहू शकतो की लहान लहान मुलांना खांद्यावर घेऊन किंवा कडेवर घेऊन पालक असतील किंवा शाळेचे कर्मचारी असतील किंवा नागपूर महानगरपालिकेच्या रेस्क्यू टीमचे लोक आहेत ते त्यांना घेऊन येत आहेत आणि अजूनही परिस्थितीचं गांभीर्य कमी झालेलं नाही आहे। उलट पाऊस कमी झाला असला तरी पाण्याचा जोर जो आहे तो काही कमी झालेला नाही आहे आणि अशा परिस्थितीत लहान लहान मुलांना हातात धरून इथे बाहेर काढण्यात येत आहे। अजूनही आपण पाहू शकतो की पालक अजूनही येत आहेत, मुलं शाळेत का नाही, शाळेतून घरी का आले नाही हे पाहायला। एकूणच काय तर नागपूर महानगरपालिकेचे अभियंते आणि कंत्राटदार यांच्या असंवेदनशीलतेमुळे किंवा कुठेतरी दूरदर्शीपणाचा अभाव असल्यामुळे ही परिस्थिती ओढवली असं शाळेच्या प्राचार्यांचं म्हणणं आहे। उद्या शाळेला सुट्टी देण्यात आलेली आहे कारण पाणी इतक्या मैदानात साचलेलं आहे शाळेच्या की उद्या शाळा घेणं शक्य नाही असं त्यांनी सांगितलंय। अजूनही अर्ध्यापेक्षा जास्त विद्यार्थी बाहेर काढण्यात आले असले तरी अजूनही कितीतरी विद्यार्थी आतमध्ये आहेत। पालक येत आहेत, ऑटो रिक्षावाले येत आहेत, व्हॅन चालक येत आहेत आणि ते त्यांना घेऊन जाण्याचा प्रयत्न करतील।
नक्की धन्यवाद संजय, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल. सोमवार शाळेबाहेर गुडघाभर पाणी साचल्यामुळे विद्यार्थ्यांना दोरीच्या साह्यानं आणि मानवी साखळी तयार करून असं बाहेर काढण्याचं काम सुरू करण्यात आलं. दरम्यान नागपूरमधल्या पावसाच्या परिस्थितीचा आढावा घेतलेला आहे आमच्या प्रतिनिधींनी. पाहूया. खूप लवकरात लवकर काम करण्यात आलं. आता सर पेरेंट्सनी हेच म्हटलं, नाही, जोपर्यंत मुलं बाहेर निघाली नाही तोपर्यंत तुमची काय अवस्था होती? आमच्या तर जीवात जीव नव्हता, पण शाळेवाल्यांनी आम्हाला सपोर्ट भरपूर केलं. अजून किती तिथे मुलं आहेत का? भरपूर मुलं आहेत, पण सपोर्ट करतात आहे. ते रोपनी काढतात आहे बाहेर, पण ते पण खूप डेंजरच आहे. आता हे कोणाला घ्यायला आला होता तुम्ही? मी आपल्या नातनींना घ्यायला आलो सर. काय नाव आहे तुमचं? राधेश्याम ठाकरे. आणि नातीचं? नातनी कृतिका ठाकरे. कोणत्या वर्गात आहे ती? तिसऱ्या सेक्शन सीला आहे. तुम्ही किती वाजता इथे आलात? काय परिस्थिती होती, काय सांगाल? मी सर पाऊस कमीत कमी इथं मी 2:25ला आलो. परिस्थिती माझी येताना गाडी एवढा पाणी होता की माझी गाडी बंद पडली. तर मी त्या मेन रोडला ठेवून दिली गाडी आणि तिथून पायी आलो. पायी येत असताना तरी गुडघ्यावर वर पाणी झालं माझ्या. पाहता पाणी वर झालं. आता तुला काय वाटतंय? तू वर्गात घाबरली होतीस? काय परिस्थिती होती वर्गामध्ये? सगळे घाबरले होते? तरी पाणी येऊनच राहिलं आहे, त्यामुळे इथे पाणी खूप साचलेलं आहे. गाड्या आमच्या निघत नाही आहे. आणि इथेच का पूर्ण मनीष नगर पूर्ण पॅक आहे, त्यामुळे गाड्या आम्ही कशा चालवणार आमचा प्रश्न येऊन पडलेला आहे. नाही, हे जे पावसाळ्यात पाणी येईल अशी परिस्थिती होईल हे माहीत असताना पावसाळ्यात सुद्धा कंत्राटदारांनी काम सुरू ठेवलं होतं. काय तुम्हाला वाटलं होतं की अशी परिस्थिती होईल? नाही, अशी आम्ही परिस्थिती वाटली का महिना कधी हा पाणी कमी. हे काम जे आहे हे सतत 4 महिन्यापासून चालू आहे इथे, पण अजूनही काम झालेलं नाही आहे. त्यामुळे इथं पाऊस आल्या पूर्ण तारांबळ उडलेली आहे आणि अजूनही हे काम कधी होईल याची गॅरंटी होणार आहे नाही. आज आल्या काय घडलं? मी पहिल्यांदा आलेलो आहे. ती सायकलनी येते. मी मनीष नगरला राहते, पण मनीष नगरचे दोन्ही अंडरपास पूर्णपणे भरलेले आहे. चीज भवन सुद्धा भरलेलं आहे. आम्हाला मनीष नगरला जाण्यासाठी मार्गच नसल्यामुळे मला तुरंत मुलीला घ्यायला यावं लागलेलं आहे. नाही, मुलगी नेहमी सायकलीने येते. नाही, याच वर्षी ती सायकलनी आली आहे. दरवर्षी मी येते, पण दरवर्षी ही अशी स्थिती असते सर. म्हणून शाळेवाल्यांनी काळजी घ्यायचं पाहिजे, कारण लहान नर्सरीपासून तर 10वीपर्यंत मुलं या शाळेत शिकतात आहे. तर या सोमवार निकालसवाल्यांनी विद्यार्थ्यांची काळजी घ्यावी अशी माझी आहेत. नर्सरीपासून ते 10वीपर्यंतची मुलं आहेत आणि उन्हाळ्यापासून काम सुरू आहे. जवळजवळ 2 वर्ष झाले काम सुरू आहे आणि उन्हाळ्यावर प्रशासन सुस्त होतं, झोपलेलं होतं अगदी. आणि पावसाळ्या तोंडावर यांनी काम काढलेलं आहे आणि ते यांनी शाळेच्या गेटसमोर. यांना जोपर्यंत 2-4 मुलांची बळी जात नाही तोपर्यंत यांची झोप उघडत नाही असं म्हणायला हरकत नाही. साधारण 1 तासामध्ये पाणी गुडघ्यापर्यंत जमल्याचं निदर्शनास आलं आणि ही परिस्थिती बघताच ताबडतोब आम्ही ॲक्शनमध्ये आलो. डिझास्टर मॅनेजमेंटला कॉल केला, फायर ब्रिगेडला कॉल केला, पालकांना मेसेजिंग केलं. परंतु मला इथे सांगू इच्छितो की मागच्या 14 तारखेला मी नागपूर म्युन्सिपल कमिशनरला एक पत्र लिहिलं होतं, ज्याच्यामध्ये त्यांना परिस्थितीची जाणीव करून दिली होती की शाळेच्या बरोबर रस्ता जो आहे समोरचा, त्याचं जे काम चालू आहे त्या कामामुळे अशी परिस्थिती उद्भवू शकते आणि त्यामुळे त्यांनी लवकरात लवकर ते काम पूर्ण करावं. परंतु ते न झाल्यामुळे आज ही परिस्थिती ओढवलेली आहे.